राज्यात 2 दिवसात मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालाय, अजूनही पंचनामे नाही, शेतीचं मोठं नुकसान झालंय. असं मी सगळी माहिती देतो की साखरेचा सीझन उसाचा हा 24-25 त्याची स्थिती ही लक्षात घ्यायची. 31 ऑगस्ट 2025 हा जो सीझन आहे हा जवळपास संपत आला आहे. महाराष्ट्रात संपला, कर्नाटकमध्ये आणि तामिळनाडूमध्ये अजून एक 18 कारखाने चालू आहेत. असं दिसतंय की 259 लाख मेट्रिक टन एवढी साखर देशात यंदा तयार आहे. त्याची रिकव्हरी ॲव्हरेज 9.26 इतकी आहे. याबरोबर यावेळेला साखरेबरोबर इथेनॉल तयार करण्याचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं. आणि त्याच्यामध्ये आमचा अंदाज असा आहे की 261 लाख मेट्रिक टन एवढं शुगर प्रोडक्शन आणि त्याच्यातून 34 लाख मेट्रिक टन साखर होणारं न करता त्याचं इथेनॉल केलं जाईल. म्हणजे यावेळेला साखर आणि इथेनॉल या दोन्हीवर लक्ष आहे. या दोन गोष्टींच्या बरोबर कुणी काय करायचं नाही, फक्त साखर एका साखर असा साखर इथेनॉल आणि कोजन म्हणजे वीज तयार करणं हे काम त्याच्यामध्ये करतं. या सगळ्यामुळं एक साथ शुगर इंडस्ट्रीचं अर्थकारण गेले काही वर्षात अडचणीत आलं होतं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि आज आम्ही त्याचा रिव्ह्यू घेतला. असं दिसतंय की तिचं वजन सुधारेल. तर तुम्ही प्रश्न विचारला, यावेळेला अतिवृष्टी झाली, 2 काळात झाली. एक मे महिन्याच्या शेवटीसुद्धा अतिवृष्टी झालेली होती, म्हणजे त्यात पडली. आणि आता गेले काही दिवस बघतोय की प्रचंड पाऊस आहे. पावसानं नुकसानही झालं. इतर पिकांचं जास्त झालं. सोयाबीन, कापूस या पिकांचं अधिक नुकसान झालं. पण ऊसाच्या बाबतीतही नुकसान झालं, पण तुलनात्मकदृष्ट्या ते कमी आहे. आमच्याकडं अतिवृष्टीची जी माहिती आहे की ज्या भागात कधी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतं आहे हे कधी ऐकलंच नाही, पाहिले नाही मुलांची. आणि पुणे जिल्ह्यातसुद्धा आपण हडपसरला जाताना दोन्ही कालव्यांच्या भागातसुद्धा घरात पाणी घुसलेलं होतं. आणि मी आता यंत्रणेशी बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या चाऱ्या असतात गावात त्या बऱ्याच ठिकाणी रुजवल्या, ते अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून जायचा स्रोत तो थांबल्यामुळं घरात पाणी शिरलं. जिल्हाधिकारी आणि बाकीच्या लोकांना आम्ही विनंती केली की ताबडतोब तुम्ही पंचनामे सुरू करा. पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्याकडे एक आर्थिक तरतूद होत असते. डिझास्टर मॅनेजमेंट
आणि यातनं जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याच्या नंतर तातडीने लोकांना द्या आणि त्याला यातनं बाहेर काढा हा आग्रह आम्ही केंद्राने राज्य सरकारकडे करतो. राज्य सरकारने सुद्धा पंचनामे करायची प्रक्रिया आजपासून गतिमान केली असं आम्हाला कळवलं. अपेक्षा करूया की ते त्यांचं काम लवकर होईल आणि त्यांचं काम लवकर झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकार यांनी ज्यांना झळ बसली त्या सगळ्या कुटुंबांना अर्थसहाय्य करायला लवकरात लवकर निर्णय घेतला अशी आमची अपेक्षा. सर या संदर्भात तुम्ही पाहणी दौरे करणार आहे का कुठं पूर्ण महाराष्ट्रात? बाकी लोक करतात. मी राज्य सरकारशी बोलणार आहे. आता मी कोल्हापूरला आलो आहे, तिथं माझा दौरा आहे. तो करून येऊन राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार. साहेब अजूनही पंचनामे म्हणजे की आजपासून सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. सरकारी यंत्रणा कमी पडते का? असं दिसत नाही. कारण आता उदाहरणार्थ पुण्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर ते अतिशय जागरूक आहेत, कष्ट करत आहेत, माहिती घेत आहेत आणि या सगळ्या कामाला गती कशी असं वाटतं. त्यामुळे आज त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. आज लवकरात लवकर सगळी यंत्रणा कशी कामाला लागेल, पंचनामे कशी होतील, ते सरकारकडून जातील कशी आणि सरकारचं अर्थसहाय्य या लोकांना कसं येईल याच्यावर आता अधिक लक्ष देईल. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्यांना काय शुभेच्छा द्याल? शुभेच्छा दिल्यात. आज सकाळी लेखी पत्र लिहिली. मीनाताई ठाकरेंच्या मुंबईमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला कोणीतरी रंग फासलाय, त्याच्यावरून मुंबईत वाद सुरू झाले. लाल रंग फासला. साहेब आपण म्हटलं की गेल्या काही दिवसामध्ये कधी न बघितलेलं पाऊस ज्या रस्त्यावर कधी पाऊस बघितलं नाही तो बघितलं. मागील काही वर्षात अनेक पावसाचं प्रमाण म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात जास्त पाऊस होताना आपल्याला दिसतं. जूनमध्ये अधिकचा पाऊस होताना दिसतोय. एका वातावरणात बदल दिसतोय. त्याचं मॅनेजमेंट शासनाकडनं किंवा यंत्रणेकडनं केलं गेलं असं वाटतंय का? मागील काही वर्षाची आकडेवारी बघितली तर हवामानात बदल आहे असं अनेक लोक बोलतात. आपल्याकडे हवामानाच्या संबंधी सल्ला देणारी यंत्रणा आहे. माझा व्यक्तिगत अनुभव आहे की त्यांचं असेसमेंट हे 90-95% खरं असतं. विशेषतः पुण्याला जी अवधूत आहे त्यांचा निरालोक या सगळ्यांनी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एप्रिल एंडच्या आसपास मे महिन्यात पाऊस पडायची शक्यता आहे. त्याच्यानंतर मोठी गॅप आली आणि नंतर पुन्हा हे आतापर्यंत पाऊस पडेल अशा प्रकारचा त्यांचा अंदाज हा दिलेला होता. तसं घडले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम ते योग्य करत आहेत असं दिसतं. प्रश्न असा एकच आहे की अतिवृष्टीच्या वेळेस त्रास होणार आहे याची नोंद घेऊन या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे त्या कुटुंबियांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तिथली सगळी सरकारी यंत्रणा पूर्ण कामाला लावली पाहिजे. आज ती अवस्था आहे आणि आपण अपेक्षा करूया की येत्या 8-10 दिवसामध्ये याचे सगळे निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेईल तसा आमचा अभिनय आहे. साहेब आज मराठवाडा मुक्ती दिन संग्राम आहे. मात्र मराठवाड्यातलं काही जिल्ह्यांमधलं चित्र चांगलं दिसत नाही. विशेषतः 2 समाजामध्ये वाद जो आहे तो मराठवाड्यातल्या काही तालुक्यांमध्ये पाहायला मिळतो. आज नागरिकांना शुभेच्छा देताना काय आवाहन कराल? कारण त्याची सुरुवात ही मराठवाड्यातून झालेली पाहायला मिळते. ओबीसी समाज असेल किंवा मग मराठा समाज. कुणी असो एक तर मुक्ती संग्रामाचा हा अर्थ दिला 17 तारीख
की दरवर्षी यासाठी तो दिवस साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ असतील, देवीसिंग चव्हाण असतील, त्याच काळामध्ये असलेले अनेक नेते या लोकांच्या कष्टानं हैदराबाद मुक्ती संग्राम झाला आणि त्याच्यातून बराच झाला हा भारताचा आणि नंतर महाराष्ट्राचा दिसतो. आणि त्यामुळे साहजिकच आहे आपल्या सगळ्यांना हा आनंदाचा दिवस. दुसऱ्याने गेले काही दिवस तिचं अस्वस्थता वाढते असं दिसतंय. आणि म्हणून मी काल सांगितलं होतं एका ठिकाणी की समाजाची एकीची जी वीण आहे ती वीण दुबळी होते की सुटते असं दिसतंय. आज समाजामध्ये मागण्याही आहेत आणि थोडं संघर्ष आहे. मागण्याचं उदाहरणाचं कालच पंजाबी समाजाने बंजारा समाज मोठा मोर्चा काढला आणि त्यांची मागणी केली. त्यांची मागणी काय होती? त्यांची मागणी होती की आदिवासींच्यामध्ये आम्हाला ह्या त्यांच्या सवलती द्या. ही मागणी झाली. दुसऱ्या दिवशी आदिवासींचा मोर्चा आला की आमच्यासाठी जो कोटा आहे त्याच्यात बाहेरचीच पाठवू नका. म्हणजे हे दोन समाजामध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला लागलं. त्याच्यानंतर यापूर्वी असंच वातावरण झालं मराठ्याचं. मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यात पावलं टाकलं आहे, पण ती योग्य ते नाही हे लवकरच कळेल. आता काय दिसतं आहे, 2 कमिट्या नेमल्या राज्य सरकारने, एक पिठांच्या अध्यक्षतेखाली आणि एक काय ते दुसरे मंत्री ओबीसी समिती आणि मराठा आरक्षण उपसमिती अशा 2 समित्या. या 2 समिती केल्या. मला असं वाटतं की सरकारने या 2 समिती करायची आवश्यकता होती का? आणि ज्या केल्या, एक एका जातीची आणि दुसरी एका जातीची. त्या जातीचीच समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही. तिथे एका जातीभूत कवी. आणि तसंच हा मराठा समाजाच्यासाठी जी समिती त्यांचाही दृष्टिकोन हा प्रामुख्यानं त्या वर्गाच्या हिताचा जपणुकीच असते. इथं सामंजस्य निर्माण करत दोघांच्यात एकता करायची. ती एकता करायची असेल तर वेगवेगळं बसून चालणार नाही. शेवटी आपल्याला एकत्र बसावं लागेल. कर्तृत्व कशी कमी करता येईल ती करता येईल. काही रास्त मागण्या आहेत त्याची पूर्तता कशी करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. पण सरकारने या जातीवर आधारित 2 वेगळ्या समित्या केल्या त्याच्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. तर आता काही झालं तर सगळ्यांनी मिळून सामंजस्य कसं निर्माण होईल या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत. आणि आम्हाला लोकांचा दृष्टिकोन तो आहे. याच्यावरती बोलताना राज्याचे मुख्यमंत्री की कोणतीही किंमत आम्ही मोजायला तयार आहोत, सामाजिक वीण जोपासली पाहिजे. मात्र त्यावरती तुमचं स्टेटमेंट त्याच्यावरती मुख्यमंत्री असं म्हणाले की पवारसाहेब एक्स बोलले की त्याचा वाय असा अर्थ निघतो, ते त्याच्यासाठी परिचित आहे. त्याचा अर्थ वाय त्यांना कळला असेल तर मला काय म्हणायचं नाही. काही किंमत देऊन एकत्र गेलं पाहिजे, कर्तृत्व थांबवली पाहिजे या वाक्याचा अर्थ तसा होतो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एक वाक्य त्याला सूचक वातावरण करायचा हातभार लावला पाहिजे. आज त्यांना काळे झेंडे पण त्या मराठवाडा कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आले. ओबीसी समाजाने आक्रमक झालेलं पाहायला मिळतोय. प्रमाणपत्र वाट पावलं सकाळपासून इकडंच आहे. काळे झेंडे कशामध्ये दाखवले? काळे झेंडे कशामध्ये?
ते ओबीसी समाजावरती अन्याय झाला. हैदराबाद गॅजेटवरून. हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि नकळतपणे बेकायदेशीर लोक ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. हैदराबादचं गॅजेट तिथे म्हणजे बंजारांच्याबद्दल वेगळं म्हणजे दिसतं. वरती नियुक्त जी आहेत विजेची त्याच्यात मला ते हे विजय माने इलेक्शनमध्ये सांगत होते की आम्हाला 4 वेळेमध्ये टाका आमच्याबद्दल तशी तरतूद आहे. आता हे हैदराबादचं गॅजेट कधीचं ठीक आहे त्याच्यातून प्रश्न विचारायला मदत होत असेल तर सरकारने त्याचा आधार घेतला तर मला काही म्हणायचं नाही. पण असं दिसायला लागले की त्याचं प्रत्येक लाख त्याचा आधार घेऊन त्याची वेगळी भूमिका घ्यायला लागली. हे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी वाचतो का काय असं तिथं दिसतंय. पण आम्हा लोकांची भूमिका ही राहील काही झालं तर सामाजिक ऐक्य याच्यात तरतूद करायची नाही. राजकीय काही किंमत द्यायला लागली तर बघू. सरकारने हैदराबाद एका गॅजेटमुळे सगळ्या समाजात ते निर्माण झालंय का फक्त हैदराबाद गॅजेटमुळे? नाही त्याच्यात कसं आहे हैदराबाद गॅजेट याच्या आधी मी वाचलेलं नव्हतं ते आत्ता वाचलं. त्यावेळी तो भाग महाराष्ट्राचाही नव्हता त्यावेळी त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. पण त्यातनं प्रत्येक जातीला वेगळं वेगळं काही धोरण असेल आणि त्या जातीचं त्या गोष्टी धोरणाच्याबद्दल प्रत्येकाची वेगळी मागणी असेल तर ते ऐक्य कसं होणार असं तिथे आता दिसतं बघूया. पण तरी हे राजकारण न करता एकता कशी निर्माण होईल त्या प्रकारचा आमचा प्रयत्न याच्यात राहणार. तुम्ही कोल्हापूर दौऱ्यावर येता तर आलमट्टी धरणाची उंची वाढव कर्नाटक सरकार करते मात्र महाराष्ट्र सरकार त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. केली पाहिजे. कारण सांगली कोल्हापूर या सगळ्या भागात भयंकर होईल त्यामुळे हे करता कामा नये. आणि मी कोल्हापूरला जातो ते दुसऱ्या कामा महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांचं अधिवेशन उद्या पन्हाळ्याला आहे त्याच्यासाठी मी जातो की बाकीची प्रश्न नाही. एकीकडे अमेरिकेकडनं टेरिफ लावलं जातंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक भूमिका पद्धतीने बघता येते. पंचायतचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणं कर्तव्य त्याच्यात करतो. मी दिली आहे सकाळी 7 वाजता दिली आहे आणि ही प्रत्येक बाजू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत घ्याव्यात असं हायकोर्टाने म्हटलंय. तसं होईल वाटतं का? 1 जानेवारीपर्यंत घ्यायची पण तंबी दिली. सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल हा चांगला निकाल पुढे ढकलायला आता फारशी संधी मिळणार आणि एकदा झालं हे दुसऱ्यांचं होतं. याच्या आधी सुद्धा कोर्टाने काही म्हणलं होतं पण ते तसंच निर्देशित झालं. पण कालचा त्यांचा निर्णय हा चांगला. साहेब तुम्ही काल ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडींची देखील भेट घेतली. नेमकं काय झालं भेटीमध्ये? तब्येत कशी आहे? अपेक्षा करूया ती लवकर बरी होती. ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.